राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते रियाज खरादी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटावर जोरदार टीका केली। यावेळी ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी शिंदे सेनेबरोबर युती ही घातक आहे। आम्हाला ही युती पटली नाही। मुस्लिम समाज राष्ट्रवादी पक्षाकडून दूर गेलेला आहे। पार्टीत फारुख शाब्दी येऊ द्या किंवा अजून कोणीतरी येऊ द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला मुस्लिम समाज कदापि वोट देणार नाही, असं रियाज खरादी माध्यमांशी बोलताना म्हणाले। फॉर्म भरण्याची निवडणुकीसाठी आज शेवटची तारीख आहे, तर मी आज राष्ट्रवादी पक्ष सोडून मी अपक्ष फॉर्म भरायला इथं आलेला आहे। मी राष्ट्रवादी पक्ष यासाठी सोडलो की शिंदेसोबत जी युती होती ते राष्ट्रवादीसाठी घातक आहे। मी तुम्हाला एक थोडक्यात सांगू इच्छितो की जर शिंदे सेना राष्ट्रवादीसमोर उभारली असती तर ते BJPचे वोट कट करू शकते, परंतु आता प्रभाग 14, 16, 17, 20, 22 यामध्ये शिंदे सेना जर उभारली असती तर एकतर्फी राष्ट्रवादीचे कॅन्डिडेट निवडून आले असते, परंतु आता न उभारल्यामुळे हे वोट BJPला जाणार। हे राष्ट्रवादीची गेम झालेली आहे। राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला कळलं नाही, ते राजकारणी नाही आहे, ते आहे ना फक्त शोबाजी करणारे नेते होते। त्यांनी वरिष्ठांची दिशाभूल केली। 51 लढले, 40 लढून 10 प्रभागात लक्ष दिले असते तर कमी कमी 20-22 राष्ट्रवादीचे आले असते, परंतु राष्ट्रवादीसाठी हे युती घातक आहे आणि आम्हाला पटला नाही। मुस्लिम समाज राष्ट्रवादी पक्षापासून दूर गेलेला आहे। शाब्दी येऊ दे राष्ट्रवादीमध्ये या कुठलाही मुस्लिम नेता येऊ दे, राष्ट्रवादी काँग्रेसला मुस्लिम मत देणार नाही। हे राष्ट्रवादीची पॉलिटिकल सुसाईड आहे। ही युती म्हणजे आत्मघाती आहे। काही दिवसांपूर्वी प्रवेश झाला तुमचा? हा, मी प्रवेश यासाठी केलो होतो की अजितदादा सेक्युलर होते, मुस्लिम समाजाला न्याय देणारे नेते होते म्हणून मी केलो होतो, परंतु शिंदे सोबत गेल्यामुळे मुस्लिम समाज राष्ट्रवादीपासून दूर गेलेला। प्रभागातून भरणार आहे? मी प्रभाग 14D मधून लढणार आहे। मी आता अपक्ष आहे, बघू आत काय होत आहे। ठीक आहे।